तुम्ही फक्त बोलता राहा. या ठिकाणं वाघोबा जर हरले आमच्या साड्या धुवायला. मग बाईक पाठीमागून बोलत मग खरीच बोलणार बा. म्हणजे नंतर बोलती म्हणायचं. उशिरा बोलती. अरे बा ओ वाघोबा बाईच हरली तर बाईच्या तुम्हाला साड्या धुवा लागत्या. साड्या हो. आणि बाई तुम्ही जर हरला तर सांगा. बाई जर हरली तर पण ते सगळं लग्न करावं लागत. म्हणजे लग्न करावं लागत. हा काय नाही असं का. चला जाऊ मग आयडी बघू जाऊ. पण सारखं नाचायचं बरं का. बाई तुम्ही थोडं आणि वाघोबा आमच्या पहिले नवरे का लागते ना. तर आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आता आम्ही गोंधळाचा कार्यक्रम चालू झालेला आहे, जे की महाप्रसाद होता तो घेऊन आम्ही पूर्ण ज्योतिबाच्या मंदिरात गेलो. जे तुळजाभवानीचं बी आहे तिथं आणि ज्योतिबाचं आहे. तर सगळे दिंडी काढून म्हणजे जे वाजत गाजत जे प्रसाद बनवलेला आहे, म्हणजे बकऱ्यांना कापून किंवा त्यांचा प्रसाद बनवला जातं. किंवा बकरी कंदोरीमध्ये आमच्या इकडे, तुमच्याकडे काय म्हणजे माहिती नाही, पण त्याचा गोंधळ आहे. तर ते पूर्ण आता गावातून फिरून जे गावातलं मंदिर आहे त्या मंदिरापाशी जाऊन प्रसाद दाखवून आणलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असून आता वापस आले. आता इथं आल्याच्यानंतर हा गोंधळ कसा आहे मी इथं पैच्या अगोदर का बघितलं नव्हतं, पण पहिल्यांदा बघणार. आता इथं पडड्यामध्ये ते पीठ भरायला लागले. त्यानंतर मला काही ज्वारी इथे काय मला कळणार आहे ते अशा प्रकारचे सगळेजण भरायला लागले त्याच्या पडडीमध्ये. ते सगळेजण बसले तिथं एका पाठीमागून एक प्रसाद वाढल्याने. तिकडं पण बसले आणि इकडं पण बसले सगळीकडेच चारी साईडला. मधात पिसावर बांधायला लागलेले ते गव्हाचं तांदळाचं.
या गुरुजी नाव घ्या पाडा उचला म्हणून. गोंधळाचा कार्यक्रम चालू होईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळाचा कार्यक्रम असते. म्हणजे प्रकार वेगवेगळे असतात, त्यांचे करण्याची पद्धती वेगवेगळी असते. तर आता पाठीमागचे कार्यक्रम चालू करेन ते उसं बिसं ते सगळं काय लावलेलं आहे आणि जवळपास वाटतं अर्ध्या घंट्यात चालू होईल आणि जे रातभर चालते त्यांचा गोंधळाचा जो बी कार्यक्रम आहे तो रातभर चालते. तर मी याच्या अगोदर बहुतेक म्हणजे माझ्या घरी चालतात त्यावेळी मी नव्हतो घरी. तर बघूया आता कार्यक्रम कसा होता. याच्या अगोदर मी कधीच बघितलं नाही, यूट्यूबवरच बघितलेलं आहे जो बी गोंधळाचा कार्यक्रम आहे. आता बघूया खरं समोर कसा चालतंय कोणताही कार्यक्रम. मार्तंडाचं जागरण मांडलेलं आहे. अंबाबाईचा गोंधळ म्हणला. अंबाबाईचा गोंधळ. अंबाबाईचा गोंधळ म्हणजे कुठं कुठं झाला? अंबाबाईचा गोंधळ मोठ्या ठिकाणी झाला बाबा. कुठं कुठं झाली? टेंबरी सेगुडी सातारा नळदुर्गा राशीव कुरकुम वणी मातापूर बर. तुळजापूर माहूरगड रेणुकीच्या दरबारात अंबाबाईचा गोंधळ झाला बाबा. गोंधळ झाला. ह्या भोळ्या भक्ताच्या दारात होतात महाराज. उरले सुरले म्हणजे असे भोळ्या भक्ताच्या हा दारात. भोळ्या भक्ताच्या दारात होतात. भक्तांनी काय इच्छिलं म्हणले गोंधळी महाराज? भक्तांनी चिले धन दे कण दे बर. धन दे कण दे गाई गुरांनी वाडा भरू दे. वडा भरू दे. त्या घरात सुख समाधान लागू दे. लागू दे. ज्या घरातला गोंधळ बाहेर निघू दे. बाहेर निघू दे. अरे लागलेले काम यशी शिव दे बाबा. बर. अरे वाटीशी आंबिल दे आणि भटक्या नाही मग मोठा असा ढेंगळ्याचा कांदा दे म्हणणं केला बाबा. ढेंगळ्याचा कांदा. मोठा कांदा. कांदा कशासाठी? तो कांदा घ्यायचा टिंगलीच्या मस्तकावर ठेवायचा. त्या ड्युटी दाजीला तुझ्या टाळूवर मोठा ढेंगळ्याचा कांदा ठेवायचा. कांदा ठेवायचा. चाबूक त्याचा पिल्लू पाडायचं. कांद्याचं कांद्याचं पिल्लू. त्याचा 2 चमचे रस काढायचा महाराज. रस काढायचा. 1 चमचा दिवट्याच्या नाकात सोडायचा आणि दुसरा चमचा त्याच्या पाठी मागून सोडायचा. एकदा निवडा ठसकला रे ठसकला. चाललेल्या जागरण गोंधळ ही शिवशीतळ जातं. शिवशीतळ त्या जातं. भटकाऱ्या लोकांचा रोग हटतो. जाऊन झोपणाऱ्याच्या भोकांडी बसू असा कांदा काम करतो महाराज. म्हणजे तुमचा कांदा किती अति उत्तम काम करतो. हो करतो ना. त्यांना काय करा, तुमच्या पंचांना हळदीकुंकू लावा. ड्युटी दाजीला लावा. भंडारा लावा. हॅलो हॅलो. येता समय जाता समय नाव त्या गणराजाचं घेतलं पाहिजे. म्हणून ती गणराजा या गोंधळाला आला कसा आणि कसा नाही सांगून दिलं पाहिजे. चला दुसरे घर मालक चिरंजू लवकर या. कार्यक्रम जवळजवळ काय सांगावं. यांनी मुरळी बघितल्यापासून ह्यांचा फायदा काय झाला? त्यांची बायकोच नांदा ना. किंवा फायदा झाला का? मग काय नांदत नव्हती ती नांदा आली. म्हणजे भंडाराचा मान पडला म्हणायचं. मान पडला. आम्हाला मुरळीचं काय महत्व माहित नाही. कुठं मुरळी असेल ते आम्हाला सांगून द्या. 4 वाजेपर्यंत येते. किती वाजू सर? 4 वाजेपर्यंत पडतात घ्या. वा 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 वा. चला चला मुरळी बघायच्या असेल तर लवकर या. चला मग चला. चला घरवाला कुठे दुसरे
टाईम झाला जवळपास 1 वाजलेले आहेत आणि चहा प्यायचा टाईम झालेला आहे. कारण सगळे माणसं आता थकले इथं गोंधळ करून करून, कारण रातभर चालत असतंय 4 वाजेपर्यंत असतंय. आता टी ब्रेक घेतलेला आहे जे की का चहा आपल्याला दिलेला आहे. इथं आता मावशी भेटले बसलेले 2 वर्षानंतर आलेले, नंतर माझी आई बोलायली आहे आणि मोठी आहे. तर इथं ब्लॅक टी करून आलेलं आहे. आता 1 वाजता थोडासा फ्रेश मूड होण्यासाठी इकडं बघा, इकडे हां व्हिडिओमध्ये ही 2 नंबरची मावशी आणि ती 3 नंबरची मावशी. तर 3 जवळपास 3 वर्ष झाले का? किती वर्ष झाले तुम्हाला भेटून एकूण एकाला? आम्हाला बाबा 5-7 वर्ष वर झाला असेल. तर ह्या मोठ्या किती चुलतीची आहे ना? कारण छोट्या चुलतीची 2 मुली आहेत. 3 नंबरचे सगळ्यात मोठी ही आहे मुलीमध्ये आणि माझी आई पण त्याची सगळ्यात मोठी आहे. तर या मोठ्या येतात आणि मधली आणि माझी मावशी पण यायची होती पण तिला आलं नाही. ते बी 2 नंबरची होती, म्हणजे 2 या बहिणी आणि या 2 बहिणी व्हायच्या आणि आजीला पण आणलेलं आहे. तर जवळपास 1 वाजलं आणि हां तुम्ही टोटल भाव किती येतं चुलत सगळे मग? 2 3 5 टोटल हे 8 जण आहेत, म्हणजे भाऊ बहीण सगळे चुलत्या बिलत्याचे मिळून सगळे 8 जण आहेत. तर आता गोंधळाचा कार्यक्रम थांबलेला आहे, लगेच थोड्या वेळानं चालू होईल. तुम्ही फक्त बोलता राहा. या ठिकाणी वाघोबा जर हरले आमच्या साड्या धुवायला. मग पाठीमागून बोलत खरीच बोलणार बाबा, म्हणजे नंतर बोलती म्हणायचं. उशिरा बोलती. अरे वा ओ वाघोबा, बाईचं हरले. बाई जर हरले तर बाईच्या तुम्हाला साड्या धुवा लागत्या. साड्या हो. आणि बाई तुम्ही जर हरला तर सांगा. बाई जर हरली तर तुम्हाला ते सगळं लग्न करावं लागेल. म्हणजे लग्न करावं लागेल. हा नाही असं का? हो. चला मग आयडी बदल लाव. पण सारखं नाचायचं बरं का. बाई तुम्ही थोडं आणि वाघोबा आमच्या पहिले नवरे काय भंगारात टाकायचे ना. इथं आयडी बदल लाव चालू बाई. चला होऊ द्या. झाले माझे राणी हे राणी. लग्नाला 12 वर्षे झाले माझे राणी. नाही पाहिला निघते कविता वाणी, निघते कविता वाणी. नाही पाहिला
मोकळ्या हाताने कुणीही ओवाळायचं नाही. 5-50 काय असं ते वळवून टाकायचं. जर कोणाकडे पैसे पाणी नसले तर सोनं नाणं सुद्धा चालतं बरं का. नाकातलं कानातलं. ज्यांना बघायचं ते असे समोर या. मी तिथे गेलो भंडार टाकला शिव मला म्हणलं किस्सा मारा हातामधला नंबर सोडू नका. जरा पुढे घ्या जरा शिक आणि पाठीमागे देवे बरं का. जरा थोडं जपून जरा. हातामधला फक्त सोडू नका. गेल्यावर शिव मला म्हणलं एक हा एक चला लाविला नंगर सत्वाचा